जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय मूलनिवासी. आपण या ठिकाणी पाहत असाल की गेल्या 15 दिवसापासून जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये या कचऱ्याचं साम्राज्य कशा प्रकारे आहे ते आपण जाणून घेऊ शकता आणि डोळ्यानं पाहू शकता. हा कचरा नियमितप्रमाणे येथून भरून घेऊन जात नाही, तरीसुद्धा कचऱ्याची कंडिशन आणि सर्व लाईव्ह आपण आपल्या डोळ्यानं बघू शकता की पावसाळ्याचे दिवस असल्यानंतर या घाणीच्या साम्राज्यापासून रुग्ण आणि पेशंटला आणि पेशंटच्या बाळांना जे काही पावसाळ्यामध्ये इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात होऊ शकते, तर त्याकरिता आपण या डोळ्यानं पाहू शकता. आणि बायोमेडिकलची गाडी या ठिकाणी आलेली आहे, परंतु बायोमेडिकलची गाडी आल्यानंतरही हे फक्त बायोमेडिकल म्हणजे औषध या माध्यमातूनच आहे की नाही घेऊन जातात, परंतु सामान्य जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचं यावर अंकुश लावण्याचं कार्य माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांनी नुकतंच आहे की नाही 2 दिवसाअगोदर व्हिजिट दिल्यानंतर या व्हिजिटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की पेशंट किंवा इतर काही एक समस्या जर असल्या तर त्यांच्या एक EVV ॲपच्या माध्यमातून किंवा त्यांना ही माहिती कळवली पाहिजे. म्हणून त्यासाठी बहुजन मुक्त पार्टीच्या अंतर्गत हा व्हिडिओ बनवण्याचं कार्य आणि काम चालू आहे. तरी प्रशासनाला माझी हीच विनंती आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आत्तापर्यंत कोणीही चार्ज घेतलेला नसून वैद्यकीय अधीक्षक पदावर नुकतेच कार्यरत म्हणजे टेम्परवारी आणि आतमध्ये बरेचसे आयोग आणि त्यांच्याही अंतर्गत कोणत्याच प्रकारचे अधिकारी याची नियुक्ती करण्यात आलेली नाही आहे. तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अधिकारी हे नियुक्ती करण्यात आलेले नाही आहे. तरी आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी आपणास लाईलच नाही अच्छा